तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांत आली तरी पण माझं तिळगुळ अजून काही झालं नव्हतं. मग मी संक्रांतीच्या दिवशीच तिळगुळ बनवलं. भोगीच्या दिवशी तर तिळगुळ बनवता येत नाही, पण मग मी संक्रांतीच्या दिवशीच तिळगुळ बनवलं आणि माझं पार्सल आलं. पार्सल आल्यानंतर दर्शीलला तर एवढी घाई होते पार्सल खोलायची की सर्वात अगोदर तोच पार्सल घेतो आणि खोलतो आणि म्हणत बघा तो ॲक्टिंग करत आहे की मम्मीचं चेहऱ्याला लावायचं काहीतरी पार्सल आलेलं आहे, असं मेकअप करायचं आहे. ते दर्शीलनी पार्सल खोललं आणि बघितलं त्यामध्ये काय आहे. तर आपण जेव्हा छोटं होतो तेव्हा तर काही असे पार्सल नव्हते येत, कारण आपले असे काही ऑनलाईन ऑर्डर करायची नाही आणि त्यांना काही ऑनलाईनचं माहिती पण नव्हतं आणि आपल्या लेकरांना सर्वच काही माहिती आहे. आणि दर्शीलची लूट केली. दर्शीलच्या लूटमध्ये दर्शील एवढा एक्साइटमेंट मध्ये होता आणि तो नवीन तर कपडे काही घालत नाही. मग त्याचे थोडेसे म्हणजे अगोदर घातलेले कपडेच मी त्याला घातले आणि त्यावरच त्यांनी मस्त लूट करू दिली. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.